उत्तर ज्ञानाने पूर्व ज्ञानाचा जिथं बाध होतो त्याला वृत्ती ज्ञान म्हणतात, आणि जिथं ज्ञानाचा बाधच होत नाही त्याला स्वरूप ज्ञान असं म्हणतात. त्यामुळे स्वरूपभूत ज्ञान जे आहे, आत्मज्ञान ज्याला म्हटलं जातं, ते ज्ञानोदय नामदेव यांच्या ठिकाणी झालेलं चरित्र आपण काल ऐकलं. हे ज्ञान प्राप्त होणं म्हणजे नेमकं काय, ज्ञानाची भूमिका नेमकी कोणती, ज्ञानाकरता काय काय लागतं. मी काल ओझरतं वेदांतांनी दिलेला विचार मांडून गेलो. विवेकाची, वैराग्याची, शमदमादी षटक संपत्तीची, मुमुक्षुतीची, श्रवण मनन निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, हे सगळे वेदांतांनी मार्ग आम्हाला सांगितले. एकदा स्वरूपभूत ज्ञान प्राप्त झालं, ज्या अवस्थेमध्ये बदल नाही ती अवस्था म्हणजे स्वरूपभूत ज्ञानाची अवस्था आहे. इथं दोन भूमिका आपल्याला ऐकायच्या आहेत तत्वज्ञानाच्या दृष्टीने. आत्मज्ञान या शब्दाचा अर्थ आहे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळणं. कोहम कथमिदम जातम कोवै कर्तस्य विद्यते अपादान किमस्ति हा विचार स्वयंदृशः, ही आचार्यांची भाषा आहे. नाही आपल्याला आचार्यांची भाषा संस्कृतमधली कळली तर मी ज्ञानोबरांचं एक सोपं प्रमाण देऊन पुढे जातो. मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळावं, माणसाला मी कोण आहे हे कळावं. गमतीने सांगू का, लोक काय करतात, भांडणं लागली की बाहेर सोडून म्हणतात तुला माहीत नाही का मी कोण येते. याला काही अर्थ नाही बरं का, या ओळखीला काही अर्थ नाही. मी अध्यक्ष आहे ना, उपाध्यक्ष आहे, सचिव आहे, काय काही अर्थ नाही या ओळखीला. या सगळ्या ओळखी देहाच्या संबंधाने असतात, आणि देहाच्या संबंधाची ओळख जिथं संपते तिथं तत्वाची ओळख सुरू होते. त्यामुळे आत्मतत्वाची ओळख, मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर, आमच्याकडे एक जुनं उदाहरण दिलं जातं अनेकदा. मी हा विचार का सांगायला लागलोय पुन्हा एकदा लक्ष द्या. नामदेवांना विसोबा खिचरांची कृपा झाली, स्वरूपभूत ज्ञान प्राप्त झालं, आणि मग ज्ञानोबा नामदेव यांच्या जीवनामध्ये झालेला जो बदल आहे तो बदल अत्यंत लक्षणीय अशा पद्धतीचा बदल आहे. मीची जाणीव झाली आहे तिथं. मी कोण या प्रश्नाचं उत्तर मिळावं. उदाहरण सोपं दिलं जातं, काही नाही. एक फार मोठा राजा एका गुरुजींच्या दर्शनाला गेला. ऐका, राजा आहे, गुरुजींच्या दर्शनाला गेला, दर्शन घेतलं. गुरुजींनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं कोण आहेस तू. त्या राजाला आश्चर्य वाटायला लागलं. तो राजा म्हटला गुरुजी तुम्ही मला ओळखत नाही. म्हटले नाही ओळखत. अहो काय गंमत आहे, मी इकडं तुमच्या आश्रमाकडे येताना प्रत्येक माणूस उठून मला नमस्कार करत होता, तुम्ही मला ओळखत नाही. नाही ओळखत. दादा म्हणजे माफी मागून बोलतो, मी इतकी देणगी दिली तरी ओळखत नाही तुम्ही. एवढ्या पंक्ती दिल्या तरी ओळखत नाही. नाही ओळखत. गुरुजींनी त्याला विचारलं कोण आहेस तू. राजांनी स्वतःची ओळख सांगितली. तो म्हणायला लागला गुरुजी या संपूर्ण नगराचा मी राजा आहे, या संपूर्ण प्रजेचा मी राजा आहे. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं वेडा ही सगळी प्रजा तुला राजा म्हणते म्हणून तू राजा. उद्या जर या प्रजेने राजा म्हणायचं सोडून दिलं तर मग उद्या तू कोण आहेस. आज तुला ही सगळी प्रजा राजा म्हणते म्हणून तू राजा, हे सगळं राज्य तुला राजा म्हणतं म्हणून तू राजा. उद्या जर या प्रजेने राज्याने राजा म्हणायचं सोडून दिलंस तर मग तू कोण आहेस. त्याच्या डोक्यामध्ये चक्र फिरायला लागलं. तो म्हटलं हो बरोबर आहे. त्यानं थोडा विचार केला आणि दुसरं उत्तर दिलं गुरुजी मी शूरवीर योद्धा आहे. हे तरी पटलं का नाही बोला. योद्धा आहे. गुरुजींनी सांगितलं वेड्या युद्ध कालामध्ये तू योद्धा, उद्या जर युद्धच नसेल तर मग तू कोण आहेस. युद्ध असेल तर तू योद्धा. मी प्रवचन करतो म्हणून मला तुम्ही प्रवचनकार म्हणता. मी जर प्रवचन करायचं सोडून दिलं तर मग माझी ओळख काय. एखादा मृदंग वाजवत असेल तर त्यांना मृदंगाचार्य म्हणता येईल, एखादे गायन करत असतील तर त्यांना गायनाचार्य म्हणता येईल. त्या त्या कलेच्या संबंधाने ते नाव या देहाला प्राप्त होत असतं. युद्ध कालामध्ये तू योद्धा ठीक आहे, पण युद्धच नसेल तर मग तू कोण आहे. त्याच्या डोक्यात तो प्रकाश पडला आणि तो म्हणायला हो बरोबर आहे. याचा अर्थ मी राजा नाही.
याचा अर्थ मी योद्धा नाही. आणखीन थोडा विचार केला आणि त्यांनी विचार केला की आपण कोण आहोत, थोडा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला आणि मग त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिसरं उत्तर दिलं, गुरुजी मी अगर्भ श्रीमंत आहे. हे तरी पटलं की नाही बोला म्हटले. गुरुजींनी त्याच्याकडे हसून बोलायला सुरुवात केली, काय वेड्या उत्तर देतोस, अगर्भ श्रीमंत? अरे पैसा आहे तोपर्यंत श्रीमंत, उद्या जर पैसा नसेल तर मग तू कोण आहेस? आता मात्र त्याच्या डोक्यात गोंधळ झालायला. राज्य असेल तर मी राजा, युद्ध असेल तर मी योद्धा, पैसा असेल तर मी श्रीमंत, राज्य नसेल तर मी राजा नाही, पैसा नसेल तर मी श्रीमंत नाही, युद्ध नसेल तर मी योद्धा नाही. तो गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी मलाच कळेना मी कोण आहे. गुरुजी म्हणायला लागले, हे म्हणणारा तरी तू कोण आहेस? याला लय चिंतन म्हटलं जातं. ही स्वस्वरूपाची ओळख. नामदार आज खूप आनंदित आहेत. विसोबा खेचरांनी डोक्यावर हात ठेवलाय आणि नामदेव यांच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये ज्ञानोदय, ती स्वरूपभूत ज्ञानाची अवस्था प्रगट झाली आहे. ज्ञानोबा स्वतःच्या मुखाने ती अवस्था सांगतात. सद्गुरु नायके कृपा पूर्ण केली, सद्गुरु नायके कृपा पूर्ण केली, निजवस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दावी येले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा, तया उत्तराई व्हावे कवन्या गुणा, जन्म नाही येणे ऐसे केले, नामा म्हणे निकी दावी येली सोय. नामदेव यांची भाषा पहा. नामा म्हणे निकी दावी येली सोय, न विसावे पाय विठोबाचे. नामदेव सांगतात, सद्गुरु नायके कृपा मज केली, माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझी मला वस्तू दाखवून दिली. मी कोण आहे याची जाणीव नामदेव सांगतात माझ्या गुरूंनी मला करून दिली. एक सांगू आपल्याला, ऐका जरा. आपलीच वस्तू असते, जरा नीट लक्ष द्या. आपलीच वस्तू असते, आपल्याच जवळ असते, पण ती कळून देण्याकरिता कुणीतरी तिसरं लागतं. माझं नाही पटलं तर मी प्रमाण देतो, उदाहरण देतो. मी तुमच्या ऐकण्यातली एक ओवी देतो. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी सगळ्यांच्या पाठातली आहे. जवळजवळ इथं बसलेले जे जे वारकरी असतील त्या सगळ्यांच्या पाठातली ओवी आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. ओवीकडे पहा. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. समाधान. मी अनेकदा ही ओवी सोडविताना जरा पलीकडे मागून या ओवीकडे बघताना. ओवीचा सरळ अर्थ करायचा झाला तर गुरु तेथ ज्ञान 1, ज्ञानी आत्मदर्शन 2, दर्शनी समाधान 3. जरा पाठीमागून बोलत या. समाधानाकरिता आत्मदर्शन, आत्मदर्शनाकरिता आत्मज्ञान, आत्मज्ञानाकरिता सद्गुरूंची कृपा. पलीकडून विचार करत या. प्रत्येकाला समाधानाची अपेक्षा आहे. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावे जीवे. प्रत्येकाला वाटतं समाधान असावं. गमत सांगू आपल्याला, समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसतं, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतं. ऐका नीट. समाधान वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाहीये. आणि जर वस्तूच्या प्राप्तीमध्ये समाधान असेल तर व्यवहारामध्ये एवढ्या सगळ्या वस्तू प्राप्त होऊनही आम्हाला समाधानाची गाठ का पडू नये? मी उदाहरणं देतो तुम्हाला. 2 वाक्य सांगतो, ऐका. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढत असते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपत असते. आख्याकडे लक्ष द्या. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढत असते. आमच्या घरामध्ये एखादी वस्तू आणली, सर्व इच्छा संपल्या असं होत नाही. त्या वस्तूच्या येण्याने नको त्या वस्तूची इच्छा निर्माण होते. घरामध्ये टीव्ही आणला, याचा अर्थ सगळं आलं असं नाही. टीव्ही आणल्यानंतर बायको म्हणते आता फक्त फ्रीज घेऊन यायचं राहिलंय, म्हणजे राहिलंच काहीतरी. प्रपंच कधी पूर्ण होत नाही. प्रपंचातली वस्तू इच्छा वाढविते. एखादा मनुष्य माती खणण्याकरता डोंगरामध्ये गेला. उदाहरण घ्या, सोपं. मला काय सांगायचं आहे, प्रपंचातली वस्तू इच्छा वाढविते. एखादा मनुष्य माती खणण्याकरता डोंगरामध्ये गेला आणि माती खणता खणता त्याचं प्रारब्ध चांगलं, त्याला 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. 10 किलो. प्रवचनात कमी बोलायचं नाही. तुम्हाला द्यायचं नाही, मला घ्यायचं नाही. म्हणजे तुम्ही इकडं दिलं तरी चालतंय, पण मला नाही, इथं द्या. पण काय सोन्याबद्दल बोलायला गेलं आपल्याला? 10 किलो सोन्याचा पुतळा. म्हणजे काही थोडं झालं का 10 किलो? तो पुतळा घरी घेऊन आल्यानंतर गावभर ही बातमी पसरली. अख्खं गाव कौतुक करायला लागलं, बघा नशीब असावं तर असं 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला. त्याचे मित्र काही त्याच्याजवळ आले. ज्याला हा 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला होता तो डोक्याला हात लावून घरी बसलेला होता. त्याचे मित्र काही त्याच्याजवळ आले आणि त्याला म्हणायला लागले, का रे बाबा
10 किलो सोनं मिळालं, आनंदाने आम्हाला स्वागत करायचं सोडून डोक्याला हात लावलास, काय झालं? त्यांनी सगळ्या मित्रांना सांगितलं, तुम्ही पुतळा पाहिलाय का? म्हटलं हो पाहिला. त्याच्या खालचं वाक्य वाचलं का? म्हटले नाही. चला दाखवितो. सगळ्यांना घेऊन गेला. तो पुतळा पुन्हा एकदा दाखविला आणि त्याच्या खालचं वाक्य वाचायला सांगितलं. ते काय वाक्य होतं? ते वाक्य असं होतं, हा सोन्याचा 10वा पुतळा आहे. त्याचे मित्र लोक म्हटले, बरं मग काय झालं? नाही, याच्या अगोदरचे 9 कुठं गेले याच्याकरता डोक्याला हात लावलाय, दुसरं काहीच नाही म्हटले. उदाहरण संपलं. 10 किलो सोनं मिळालं म्हणून इच्छा संपली नाही, उलट इच्छा वाढली. प्रपंचातली वस्तू इच्छा वाढविते, परमार्थातली वस्तू इच्छा संपविते. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. यत् प्राप्त न किंचित वांछति, न शोचति, न रमते, न द्वेष्टि, न उत्साही भवति, यल्लब्धोपमान सिद्धः भवति, तृप्तः भवति, अमृतः भवति. नारदांची भाषा आहे. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये आता कोणतीही प्रापंचिक लाभाची इच्छा राहिली नाही. याचं कारण सद्गुरु नायके कृपा मज केली. नामदेवराय बोलतात, निज वस्तू दाविली माझी मज, माझीच असलेली वस्तू मला माझ्या सद्गुरूंनी दाखविली. आणि मग त्या आनंदामध्ये नामदेवराय औंढ्याहून निघाले. परतीचा प्रवास सुरू झाला. पंढरपुराकडे हा प्रवास येऊ लागला. विसोबाचं दर्शन घेऊन, औंढ्याचं दर्शन घेऊन माघारी निघालेले नामदेवराय आत्मज्ञानाच्याही पुढे भक्ती कशी करता येते हे फक्त नामदेवरायांकडे बघितल्यानंतर कळून येतं बरं का. मी आपल्याला आणखीन एकदा सांगतो की बऱ्याचदा आपण नामदेवरायांचं चरित्र वाचताना नामदेवरायांनी आपल्या चरित्रातून भक्तीच्या बरोबर तत्वज्ञानाचाही किती मोठा विचार सांगितलाय पहा. आत्मज्ञान प्राप्त झालं, डोळे झाकून बसायचं नाही. मिळालेलं आत्मज्ञान जगाला वाटलं पाहिजे. सेवितो हा रस वाटितो अनिका. आणि मग ती वाटण्याची माध्यमं कोणती असतील तर त्याच्याकरता मग कीर्तन केलं पाहिजे. ज्ञानोत्तर भक्तीतलं जे कीर्तन आहे ते कीर्तन सांगताना नामदेवरायांचा स्वतःच्या मुखातला अभंग आहे, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. इथला नाचो कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी हे जर बघायचं झालं तर नाचो कीर्तनाचे रंगी इथला नाचो हा शब्द भक्तीकडे घेऊन जा आणि ज्ञानदीप लावू जगी इथला ज्ञान हा शब्द ज्ञानशास्त्राकडे घेऊन चला. त्यामुळे भक्ती आणि ज्ञानाचा समन्वय पुन्हा एकदा आपल्या समोर दिसून येतो. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझा ये, वाचे विठ्ठल रुखमाई. परेहुनी परते घर, नामदेवरायांची भाषा आहे. परेहून परते घर, तेथे राहू निरंतर, सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूपपूर्ण, अवघी सत्ता आली हाता. नामदेवराय काय बोलतात बघा, अवघी सत्ता आली हाता, नाम याचा खेचरी दाता. नामदेवराय सांगतात सगळी सत्ता आता माझ्या हातामध्ये आलेली सारखी झाली अवस्था. अतिशय गोड कीर्तन नामदेवरायांचं वाळवंटामध्ये चालायला लागलं. पूर्वी कीर्तन होत नव्हती अशातला भाग नाही, परंतु पूर्वीच्या कीर्तनामध्ये आणि आत्ताच्या कीर्तनामध्ये फरक पडलाय. ऐका, सद्गुरु कृपा होऊन झालेली कीर्तनं आणि सद्गुरु कृपा होण्याच्या अगोदरची कीर्तनं, भगवंताचा साक्षात्कार होण्यापूर्वीचं कीर्तन आणि भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतरचं कीर्तन, फरक आहे का नाही बोला बरं. मी तुम्हाला दुसऱ्या भाषेत पटवून देतो. हे संत भेट होण्याच्या अगोदरचे आपण आणि संत भेट झाल्यानंतरचे आपण, फरक आहे का नाही सांगा बरं. आहे का नाही बोला. नाही पटलं दुसरं सांगतो. भगवत कृपा होण्याच्या अगोदरचे आपण आणि भगवत कृपा झाल्यानंतरचे आपण, आहे का नाही फरक. नंतर काही खाता येतंय का? करता येत नाही. हे पूर्वीचं वेगळं, आत्ताचं वेगळं. जाऊ दे, हेही नाही कळालं, सोपं सांगतो. लग्न होण्याच्या अगोदरचे आपण, आता विचारायला लावू नका पुढचं. आहे का नाही फरक मला सांगा. लग्न झाल्यानंतरचे आपण, आहे का नाही फरक. जसे लग्नाच्या अगोदर होतो तसे लग्नानंतर राहतो का आपण. कोणीही असो तो, लग्नाच्या अगोदर जसा आहे तसा लग्नाच्या नंतर राहत नाही. एखाद्या गावामध्ये आम्ही जातो, त्या गावातली आई आम्हाला असं म्हणते, महाराज आमच्या गावातल्या कीर्तनाला नाही आलं तरी चालेल, पण मुलाच्या लग्नाला या बरं का. आम्ही म्हणतो नाही हो, वेळ नाही, तारीख नाही, फार धावपळ आहे. नाही नाही नाही, तसलं काही सांगू नका, आलंच पाहिजे पोराच्या लग्नाला. बरं, ती लग्नाची गंमत अशी आहे महाराज की लग्न सीझन सुद्धा सुरू होतो चातुर्मास झाल्यानंतर आणि आमची कीर्तनं सुद्धा सुरू होतात चातुर्मास झाल्यानंतर. ते दोन्ही एकाच वेळेस असतात. कशी गाठायची लग्न.
पण फारच आग्रह केला एका बहिणी मला. आम्ही गेलो लग्नाला. त्या मुलाचं लग्न वगैरे झालं, सगळं झालं, अक्षता टाकली, जेवणं केली, माघारी आलो. वर्ष दीड वर्षांनी पुन्हा त्या गावी कीर्तनाला जाण्याचा योग आला. आम्ही त्याच घरी गेलो आणि मग मी त्या आजींना आपलं सहज विचारलं, का हो, 1.5 वर्षापूर्वी तुमच्या मुलाच्या लग्नाला आम्ही आलो होतो, कसं काय चाललंय तुमच्या मुलाचा संसार, झाले तुमच्या मुलाचे 2चे 4 हात झाले, तुम्ही सुनमुख पाहिलं, कसं आहे, बरं चाललंय ना. ती बाई आम्हाला हळूच एकच वाक्य सांगते, महाराज हा पहिल्यासारखा राहिला नाही बरं का ना. एवढंच बोलते. मला त्या वाक्याकडे घेऊन जायचं आहे. हा पहिल्यासारखा राहिला नाही याचा अर्थ लग्नाच्या अगोदर वेगळा होता आणि लग्न झाल्यानंतर वेगळा झाला, हो, वेगळा वागायला लागला. सद्गुरू कृपा होण्याच्या अगोदरचे आपण आणि सद्गुरू कृपा झाल्यानंतरचे आपण फरक आहे. नामदेव यांच्या कीर्तनाला एक वेगळा रंग आलाय आज. आत्तापर्यंतची नामदेव यांची कीर्तनं आणि आत्ता आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर स्वरूपभूत ज्ञानामध्ये असलेली नामदेव यांची कीर्तनं एक वेगळा आनंद देत आहेत. नामदेव यांच्या कीर्तनाला एक वजन आलंय. नामदेव यांच्या कीर्तनाला, नामदेव यांच्या कीर्तनातली भाषा, नामदेव यांच्या कीर्तनातला रंग काही वेगळा दिसायला लागलाय. आता रंग भरे कीर्तनात म्हणून जे कीर्तनाचं वर्णन केलं जातं ते नामदेव यांचं कीर्तन चालू आहे. अहो, पुढं मी काय जास्त बोलू. भगवंतानी टाळ घेऊन नामदेव यांच्या कीर्तनामध्ये नाचावं असं नामदेव यांचं कीर्तन. देवानी टाळ घेऊन नाचावं. नामदेव कीर्तन करी, देव पुढे नाचे पांडुरंग, नाही का. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव यांनी कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये भगवंतानी नाचावं. नामदेवाच्या कीर्तनामध्ये देवानी नाचावं. कधी कधी हे चरित्र वाचताना अंगावर काठे येतात की देव नामदेवाच्या कीर्तनामध्ये नाचतो, डोलतो. नाचावं कीर्तनामध्ये, देवानी नाचावं. अहो, किती नाचावं. महाराजांनी गोड वर्णन केलंय. नाचता नाचता गळला देवाचा पितांबर, नाही का. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नाचता नाचता देवाचं पितांबर गळला म्हणे, धोतर फिटलं, त्याला नाचणं म्हणतात. आता अलीकडल्या काळामध्ये हे फार कठीणच आहे, कारण आता धोत्र घालूनच येत नाही, त्यामुळे फिटायचा प्रश्नच नाही, नाही का. टाळकरी सगळे विजारीवरच निघाले. तरी आपल्या इथं आपल्या पत्रिकेमध्ये फार चांगली सूचना आहे. मला दादा महाराज फार आनंद वाटला, कशराम महाराज, की तुम्ही त्यात स्पष्ट लिहिलंय की वारकऱ्याचा जो वेश आहे, धोतर, नेहरू शर्ट, टोपी, हाच वेश घेऊन कीर्तनामध्ये टाळ घ्या अथवा पकवाज वाजवा, अन्य काय असेल ते असेल. फार गरजेचं आहे. वारकरी संप्रदायाच्या काही संहिता सांगितल्या, वारकरी ओळखण्याच्या काही पद्धती सांगितल्या आपल्याकडे. अंगामध्ये धोतर असावं, अंगामध्ये नेहरू शर्ट असावा, डोक्याला टोपी असावी, ही वारकऱ्याची लक्षणं आपल्याला सांगितली जातात. नाचता नाचता गळला देवाचा पितांबर, भगवंतानी नाचावं. नामदेवाची कीर्तन अतिशय आनंदात चालावी. तो काळ एक सुवर्ण काळ म्हणून म्हटला जातो आपल्याकडे. नामदेव यांचा काळ तो सुवर्ण काळ, कारण नामदेव यांच्या कीर्तनाला भगवंतानी नाचावं. नामदेव यांचं कीर्तन ऐकण्याकरता ज्ञानोबाऱ्यांनी बसावं. नामदेव यांच्या कीर्तनामध्ये कबीर महाराजांनी टाळ घ्यावा. नामदेव यांच्या कीर्तनाला जनाबाईंनी बसावं. नामदेव यांच्या कीर्तनाला मुक्ताबाईंनी बसावं. काय सुवर्ण काळ असेल बघा तुम्ही. नामदेव यांचं कीर्तन ऐकण्याकरता गोरोबा काकांनी स्वतः बसावं. आपल्याकडे सांगितली जाती कथा, पुढे येईल, पण आता दिवस माझा उद्याचाच एक दिवस फक्त राहिला आहे, त्यामुळे खूप चरित्र गोड आहे. नामदेव यांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकाला हात आले, तुटलेले हात गोरोबा काकांना नामदेव यांच्या कीर्तनामध्ये आले. काकांचं चरित्र या संबंधाने फार गोड आहे. सगळ्या संतांची चरित्र इतकी गोड. काकांचं चरित्र बघा, हात तुटले, का तुटले, कसे तुटले सांगत नाही, आता वेळ घेत नाही. दोन्ही हात तुटले. भगवंतानी नामदेवाच्या घरी कामं करावी, भगवंतानी गोरोबा काकाच्या घरी कामं करावी. दोन्ही हात तुटले आणि दोन्ही हात तुटलेल्या गोरोबा काकांच्या घरी कोणाला तरी नोकर म्हणून पाठवलं पाहिजे, त्याच्याशिवाय काकांचा संसार कसा चालणार ही पांडुरंगाला चिंता पडली. आणि मग पांडुरंगाला चिंता पडल्यानंतर भगवंतानी विचार केला, कोणाला पाठवायचं. कोणाला तरी पाठवण्यापेक्षा कुंभार होऊन जायचं आहे, आपणच जाऊ म्हटले, कशाला कोणाला पाठवायचं. देवानी कुंभाराचे कपडे घातले. देव कुंभार होऊन गोरोबा काकाकडे पंढरपुरातून निघणार. तेवढ्या देवाच्या लक्षात आलं, मी कुंभार झालो मान्य आहे, पण कुंभाराला महत्व कधी, त्याच्याबरोबर गाढव असलं तर. देवाने विचार केला, आता गाढव कोणाला करायचं. इकडं तिकडं बघितलं, गरुडाकडे पाहिलं. गरुडाकडे पाहिल्याबरोबर गरुडाच्या लक्षात आलं, बहुतेक नंबर आपलाच आहे. आता भगवंतानी गरुडाला सांगितलं, गाढव व्हायचं आहे.
गरुड म्हणायला लागला, आज्ञापालन सेवकाचा धर्म. गरुड गाढव झालं. देव कोण झाले? कुंभार. गरुड गाढव. त्या गाढवावर माती टाकल्यानंतर त्या गाढवाला हाकण्याकरता पाठीमागं कुंभाराची कोण लागते? बायको. त्या गाढवाला हाकण्याकरता कोण लागणार आहे? बायको. बायको असल्याशिवाय गाढवं हाकलीच जात नाहीत. जाऊ द्या, फार मनाला लावून घेऊ नका. बायको पाहिजे ना. रुक्मिणी मातेने सांगितलं, कोणाला इकडं तिकडं बघता, मी नाही का? रुक्मिणी मातेने कुंभारणीचा वेश धारण केला. हे तिघच्या तिघ तेरमध्ये हजर झाले. गोरोबा काकाचं चरित्र 2 मिनिटामध्ये सांगतो फक्त. तिघच्या तिघ तेरमध्ये हजर झाले. सकाळची वेळ होती. भगवंतांनी मोठ्याने सांगावं, काका आहेत का घरात? काकांच्या कानावर आवाज पडला. काका बाहेर येतात. पाहतात तर एक कुंभार, त्याची बायको, जो बरोबर गाढव. काकाला माहित नाही हा देव आहे. काकाने विचारलं, कोण आहात आपण आणि इकडं कसं काय सकाळ सकाळ आलात? भगवंतानी म्हणजे त्या कुंभाराने बोलायला सुरुवात केली. अहो काका, मी एक कुंभार आहे. मला कुठंतरी काम करायचं आहे आणि मी असं ऐकलंय की तुमच्याकडे एका नोकराची गरज आहे. तुमचे दोन्ही हात तुटलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला मडकी बनवायला येत नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला एका नोकराची गरज आहे, मलाही कुठंतरी काम करण्याची गरज आहे. भगवंतांनी दोन्ही हात जोडले आणि काकाला विनंती केली, काका मला तुमच्या घरी नोकर म्हणून ठेवून घ्याल का? कोण म्हणतोय? अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्मा. मला नोकरीला ठेवून घ्याल का? गोरोबा काकांनी त्या कुंभाराकडे म्हणजे भगवंताकडे पाहिलं आणि काका म्हणायला लागले, अहो कुंभार दादा, खरंच माझ्या मनात असं आलं होतं की माझे दोन्ही हात तुटले, या परिसराची व्यवस्था कशी होणार? कोणाला तरी कुंभार म्हणून नोकरीला बोलवायला पाहिजे, पण कोण कुंभार येणार ही मला चिंता होती. आणि तुम्ही स्वतःहून कुंभार दादा माझ्या घरी आलात. खरं सांगू का कुंभार दादा, अगदी देवासारखं आलात बघा. भगवंतांनी विचार केला, ही सारखं शब्द कुठून घातलाय? नाही का, देवासारखं, देवच आलाय. बरं ठीक आहे, आलोय, मान्य आहे. कुठं मडकी बनवायची काय सांगा? ए बा, माती इथं आहे, मग मडकी इथं तयार करा, भाजा, काय बनवायची सगळं दाखवलं. मग ते कुलाल चक्र असेल, दंड असेल, सगळं दाखवलं. भगवंतांनी तेरमधल्या मातीला हात लावला आणि त्याच्यातून एक 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 मडकी बनवायला सुरुवात केली. भगवंताचा हात तेरच्या मातीला लागावा आणि त्याच्यातून बनलेली जी मडकी असतील ती मडकी किती सुबक आणि टणक असतील विचार करा. मडकं पाहिलं की घ्यावंसं वाटायचं, पाहिलं की घ्यावंसं वाटायचं. गर्दी वाढायला लागली. तुम्हाला सांगू, काही काही लोक हळूच गोरोबा काकांच्या जवळ जायचे आणि सांगायचे, काका राग वाटू देऊ नका, पण तुमच्यापेक्षा सुद्धा तुमचा नोकर चांगली मडकी बनवतोय म्हणायचे. आता हा नोकर काही सामान्य होता का हो? एक वाक्य सांगू, एवढी सगळी मडकी बनवली, त्याला मातीच्या मडक्याचं काय पडलंय? हा, एवढी सगळी मडकी बनवली, इतकी सुंदर सुंदर मडकी बनवली. आपल्या इथं जवळजवळ 30-40 हजार मडकी जर उपस्थित असतील आणि जगामध्ये एवढी करोडो मडकी जर भगवंतांनी बनवलेली असतील, तर मातीच्या मडक्याचं काय पडलं त्याला? गर्दी वाढायला लागली. काकांना आनंद वाटत होता. ही बातमी आळंदीमध्ये ज्ञानोबारायांना कळाली, मुक्ताबाईला कळाली. मुक्ताबाईंनी ज्ञानोबाराला विचारलं, दादा पंढरपूरला जायचं असेल? हो. ज्ञानोबाराय सांगतात आता गेलं पाहिजे, वारी जवळ आली आहे. नामदेव सुद्धा औंढ्याहून आलेले आहेत माघारी. वारीला जाऊ, नामदेवरायचं कीर्तन ऐकू, आनंदाने तिथं सोहळा साजरा करू. मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा पंढरपूरला जायच्या अगोदर मला थोडं तेरला जाऊन गोरोबा काकांना भेटावं असं वाटायला लागलंय. म्हटले हरकत नाही, तसं करू. ही चौघं भावंड आळंदीहून निघाली, तेरला आली. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, ही चौघं भावंड तेरला आली, गोरोबा काकांच्या घरी आली. ही चौघं भावंड आलेली आहेत हे कळाल्याबरोबर भगवंतांनी गरुडाला सांगितलं, आपलं गबाळ गुंडाळा, पंढरपूर गाठा. हे आपल्याला ओळखणारी माणसं आळंदीहून आली. आळंदीची माणसं फार हुशार. नाही, मी आळंदीत शिकलेली नाही, आळंदीची म्हणतोय. आळंदीची माणसं फार हुशार, तेव्हापासूनच हुशार, नाही का, फार हुशार म्हटले. चला काय आपल्याला ओळखतील. गबाळ गुंडाळा, सगळं गबाळ गुंडाळलं. गरुड, भगवान, रुक्मिणी तिघच्या तिघ पंढरपूरला निघून गेले. हे चौघं भावंड गोरोबा काकांच्या घरी आले. आल्यानंतर काकांची विचारपूस झाली. काकांनी मुक्ताबाईला बघितल्यानंतर, काय मुक्ते, काय म्हणतोय नामदेव? ती दोघांनी थापटणं मारून फजिती केलेली, त्यामुळे तेवढाच विषय चालू होता. कसं काय चाललंय नामदेवाचं काय?
ज्ञानोबारायांनी सांगितलं, काका आता आनंदाची गोष्ट आहे, औंढ्याहून आलेले आहेत महागारी नामदेवराय, सद्गुरूंची कृपा झाली आहे, विसोबा खेचरांची कृपा झाली आहे. अरे वा, चांगलं. आनंदाने चर्चा सुरू होती. तेवढ्यामध्ये दोन्ही हात तुटलेली गोरोबा काका, मुक्ताबाईंनी काकांना विचारलं, काका अहो हे हात का तोडून घेतलेत? आणि हात तुटल्यानंतर आता मडकी बनवायला येणार नाहीत आणि मडकी नाही बनवता येणार, याचा अर्थ तुमचा प्रपंच कसा चालणार? आणि जर प्रपंचच नाही नीट चालला तर परमार्थ कसा करणार? भाषा पहा कशी आहे. प्रपंच जर नीट नाही करता आला तर परमार्थ कसा करणार? कसं होणार काका? काकांनी सांगितलं, मुक्ते काळजी करू नको. अगं असा एक माझ्याकडे नोकर आलाय, तो माझ्यापेक्षा चांगली मडकी बनवतोय म्हटले. असा एक नोकर माझ्याकडे आलाय, माझ्यापेक्षा चांगली मडकी बनवतो. असं हाक मारा बरं त्या नोकराला. हाक मारायला सुरुवात केली. कुंभार दादा म्हणायला लागलो, पण कुंभार दादा पंढरपूरला पोच, कुठूनच आवाज येईना. मुक्ताबाईंनी विचारलं, कुठे आहेत मडकी? म्हटले बाहेर आहेत अंगणामध्ये. म्हणून मुक्ताबाई ती मडकी पाहण्याकरता बाहेर अंगणामध्ये जाते आणि एक एक मडकं पाहायला लागते. मडकी तरी बघूया कसली आहेत म्हणून मडकं पाहते. चहूबाजूनी मडकं पाहिल्यानंतर मुक्ताबाईच्या डोळ्यातून अश्रू येतात. मुक्ताबाई ढसढसा रडायला लागते. काकांनी विचारलं, मुक्ते काय झालं रडायला? मुक्ताबाईंनी सांगितलं, काका मडक्याकडे तर पहा, प्रत्येक मडक्यावर शंख चक्र गदा पद्म ही चिन्ह उमटलेली आहेत. याचा अर्थ तुमच्या घरी काम करत होता तो सामान्य कुंभार नव्हता, विटेवरचा पांडुरंग परमात्मा काम करत होता. भगवंतांनी काकाच्या घरी मडकी बनवण्याचं काम करावं. भगवान ज्यांच्या घरी काम करतो त्या भक्तांचा विचार सांगत तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, संताची सुख झाले या देवा, म्हणून ही सेवा करी त्यांची. नामदेवराय औंढ्याहून पंढरपूरला आलेले आहेत. काय कमी काय जास्त पांडुरंगाने बघावं नामदेवरायच्या घरचं. आता तर नामदेवरायांना काही संसाराचा विषयच राहिला नाही. त्यापूर्वी विसोबाकडे जाण्याच्या अगोदर कमीत कमी संसाराच्या गोष्टी ऐकून तरी घेत होते. संसाराच्या गोष्टी ऐकून काही अंशी का होईना परंतु परिणाम होण्याची शक्यता तरी होती. आता मात्र काही परिणाम होण्याचा विषय नाही. नामदेवरायांचं एकच एक चालू आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, एवढाच विषय चालू आहे. नामदेवरायांच्या अंतःकरणातली प्रेमाची भक्ती उत्तरोत्तर वाढती आहे. पण नामदेवरायांची चाललेली ही भक्ती तशी सगळ्यालाच आवडत असते अशातला भाग नाही. भक्तांना होत असलेला विरोध हा काही आजचा नाही, तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. ऐका, नामदेवरायांचं भजन, नामदेवरायांचं कीर्तन हे काही त्या काळामध्ये सुद्धा काही लोकांना आवडत होतं अशातला भाग नाही. काही लोकांना आवडत नव्हतं आणि त्यातला एक माणूस होता, त्याचं नाव परिसा भागवत. त्या परिसा भागवताचं चरित्र आहे. काही नाही, ते परिसा भागवत रोज संध्याकाळी रामायण सांगायचे म्हणे. त्या गाथ्यामध्येच चरित्र आलंय. रोज संध्याकाळी रामायण सांगायचे. नामदेवराय येता जाता रामायण ऐकायला बसायचे आणि उगीच नामदेवरायांनी त्या परिसा भागवताला विचारायचं, का हो तुम्ही एवढं रामायण सांगायला लागलात, हे लंका कशी आहे काही सांगता येईल का? लंका कुठं आहे काही सांगता येईल का? रोज हाच प्रश्न विचारायचा, लंका कुठं आहे, लंका कशी आहे. माणसात एकच विचारायचा सगळ्या. ते परिसा भागवताला थोडंसं वाईट वाटायचं. परिसा भागवत हा रुक्मिणीचा भक्त. मी कालच बोललो आपल्याला, त्याला जी परीस मिळाला तो रुक्मिणीकडनं मिळालेला होता. परिसा भागवत हा रुक्मिणी मातेचा भक्त आणि नामदेव हे पांडुरंगाचे भक्त. त्या रुक्मिणी मातेचा भक्त असलेल्या परिसाने रुक्मिणी मातेला एके दिवशी सांगितलं, आईसाहेब माझी एक विनंती आहे. रुक्मिणी मातेने विचारलं, काय रे बाबा काय पाहिजे तुला? परीस दिलाय ना, आणखीन काय पाहिजे? नाही नाही म्हटले, परिसाचा विषय नाही, काय आहे मी रामायण सांगतो परंतु मी ती लंका वगैरे सुद्धा कधी बघितली नाही, सोन्याची लंका आहे म्हणून सांगितलं जातं, ती लंका बघायची मला एकदा इच्छा आहे. अभंग फार गोड आहेत त्याच्या संबंधाने लिहिलेले, परिसा भागवतांनी स्वतः लिहिलेले आहेत. रुक्मिणी मातेने सांगितलं, काय अवघड आहे त्याच्यामध्ये? म्हटले काही अडचण नाही. रुक्मिणी मातेने, बघा बरं नामदेव याचा अधिकार सांगतो आपल्याला, रुक्मिणी मातेने परिसा भागवताला आपल्या हातामध्ये घेतलं म्हणे, आपल्या हातावर घेतलं आणि हातावर घेऊन सांगितलं, तुला काळजी करू नको, तुला आत्ता लंका फिरवून आणतेस, मी जगन्माता आहे, मला काय अवघड आहे म्हटले. रुक्मिणी मातेने त्या परिसा भागवताला हातावर घेतलं आणि ती लंका दाखवण्याकरिता म्हणून लंकेमध्ये घेऊन गेली, जिथं बिभीषणाचं राज्य आता चालू होतं. आणि तिथं मग ती लंका दाखवली, बघ म्हटली ही सोन्याची लंका. त्या परिसा भागवतांनी सगळी ती सोन्याची लंका पाहिली आणि पाहता पाहता मूळ असलेलं जे बिभीषणाचं त्या काळातलं घर आहे, आज सकाळीच आपण कथेमध्ये ऐकलं की जे घर हनुमंतरायाच्या शेपटीने पेटवलं नाही
आपण आदरणीय पूज्य महाराजांच्या मुखातून ऐकलं. ते बिभीषणाचं घर त्या परिसा भागवतांनी पाहिलं आणि आश्चर्य त्याच्या पुढचं असं सांगितलं जातं, परिसा भागवतांनी ते बिभीषणाचं घर पाहिलं खरं, पण बिभीषणाच्या घराच्या अंगणामध्ये टाळाचा, पखवाजाचा, मृदंगाचा आवाज यायला लागला. परिसा भागवताला वाटलं पंढरपुरामध्ये कीर्तन ठीक आहे, इथं कोणाचं कीर्तन आहे बघायला गेलं तर ते बिभीषणाच्या दारात जे कीर्तन चालू होतं ते नामदेवाचं. लंकेमध्ये नामदेवाचं कीर्तन चालू असलेलं परिसा भागवतांनी डोळ्यांनी पाहावं. परिसा भागवतांनी स्वतःच्या अभंगामध्ये त्याचं वर्णन केलंय. आणि मग मात्र परिसा भागवताच्या लक्षात आलं, आपण ज्याचा विरोध करतोय तो नामदेव म्हणजे एका गावापुरता, एका राज्यापुरता, एका देशापुरता नामदेवरायांचं चरित्र किंवा नामदेवरायांचं तत्व मर्यादित नाही. नामदेवराय हे एक फार मोठं तत्व आहे, अमर्याद असते अशा पद्धतीचं तत्व आहे. परिसा भागवतांनी नामदेवरायांना शरणागती पत्करावी असं वर्णन केलंय. नामदेवरायांचा हा भक्तीचा ओघ वाढतो आहे. नामदेवरायांच्या अंतःकरणातलं प्रेम, नामदेवरायांच्या अंतःकरणातला जिव्हाळा भगवंताच्या संबंधाने उत्तरोत्तर वाढतोय. परिसरातली अनेक भक्त लोक नामदेवरायांच्या बरोबर पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली आहेत. सद्गुरु कृपा झाल्यामुळे आत्मज्ञानानंतर ही भक्ती कशी करता येतं याचं एक फार मोठं द्योतक म्हणजे नामदेवरायांचं चरित्र आहे. याचं कारण सांगायचं झालं तर मी एक घरी गेल्यानंतर अभंग वाचा तुकाराम महाराजांचा, आणि तो अभंग नामदेवरायांच्या बाबतीत कसा बरोबर बसतो तो बघा. बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला शरवरिमीचा मार, जनतन धन केले तृणाही समान, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. सगळे शब्द नामदेवरायांच्या चरित्राकडे लागतात. नामदेवराय सांगतात आम्ही झालो बळीवंत, याचं कारण काय? बळी याची अंकित. नामदेवराय सांगतात लाथाळीला संसार, याचं कारण काय? बळी याची अंकित. नामदेवराय सांगतात जनतन धन केले तृणाही समान, याचं कारण काय? बळी याची अंकित. नामदेवराय सांगतात तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, याचं कारण काय? बळी याची अंकित. बळी याची अंकित झाल्यानंतर लाथाळीला संसार, बळी याची अंकित झाल्यानंतर बलवत्तता येते, बळी याच्या अंकित झाल्यानंतर जनतन धन केले ही तृणाही समान, आणि बळी याची अंकित झाल्यानंतर मुक्तीच्याही माथ्यावर पाय देता येतो. त्या मुक्तीच्या डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य नामदेवरायांकडे प्राप्त झालेलं. बरेच दिवस याच्यात गेले. एके दिवशी आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले अशी कथा आहे. ऐका. पंढरपूरला आले, एकटेच आले, कोणी बरोबर नाही, एकटेच आले. आणि पंढरपूरला आले. ज्ञानोबाराय पंढरपूरला गेलेले आहेत हे कळाल्यानंतर पाठीमागून मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काकाही पंढरपूरला आलेले आहेत. ज्ञानोबाराय पंढरपुरात येतात, चंद्रभागेचं स्नान करतात, प्रदक्षिणा करतात, राऊळामध्ये दर्शनाला जातात, भगवंताचं दर्शन घेतात. भगवंतांनी ज्ञानोबारायांकडे पाहावं, विचारावं कसं काय, बरं आहे का? हो चाललंय. तोपर्यंत ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी लिहून झालेली होती. तोपर्यंत अमृतानुभव सांगून झालेला होता. चांगदेव 65चा विषय आहे. अमृतानुभव सांगून झालेला आहे. अमृतानुभव सांगून झालेला ज्ञानोबारायांच्या कडे भगवंतांनी विचारलं काय चालू आहे सध्या, कसं काही येणं केलं, मध्ये चालात, वारी नाही, काही नाही, काही नाही, मध्ये चालात. नाही म्हटले आलो दर्शनाला. म्हटले मग किती दिवस थांबणार, कसं आहे? आलो म्हटले जरा नामदेवरायला भेटून येतो. ज्ञानोबाराय नामदेवरायच्या घरी आले. घरी आल्यानंतरची घटना तीर्थावळीचे अभंग सुरू होतात इथून. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना भेटण्याकरिता जे येतात, नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले. नामदेवरायला भेटण्याकरता ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या घरी येतात. भेटी असा शब्द आहे. नामदेवरायाची आणि ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली. काय झालं? लोटांगण घातले नामदेवे. ज्ञानोबाराय आपल्या घरी आलेले आहेत. बघितल्यानंतर नामदेवराय उठून उभा राहतात, लोटांगण घालतात, साष्टांग नमस्कार घालतात. ज्ञानोबारायांनी नामदेवराला आलिंगन दिलं. देवनी अलिंगन प्रीतीच्या पडिभारे, पूजिले आदरे यथाविधी. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांच्या घरी आल्यानंतर नामदेवराय ज्ञानोबारायांना लोटांगण घालतात. लोटांगण घातल्यानंतर ज्ञानोबारायांनी नामदेवरायाला उठून उभा केलं, कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं.
आलिंगन देत असताना देवोनी आलिंगन प्रीतीच्या पडिभारे, पूजिले आदरे यथाविधी. आलिंगन 4 पद्धतीचं आलिंगन आपल्याकडे सांगितलं जातं. सख्यत्वाचं आलिंगन वेगळं, क्रोधाचं आलिंगन वेगळं, कामाचं आलिंगन वेगळं आणि भक्तिप्रेमाचं आलिंगन वेगळं. 2 मित्र एकमेकाला भेटतात, एकमेकाला आलिंगन देतात, त्याला सख्यत्वाचं आलिंगन म्हणा. कधी कधी अंतःकरणातला क्रोध सुद्धा आलिंगन देण्याकरता कारणीभूत ठरतो. याच्याकरता राजा धृतराष्ट्राचं आणि भीमाचं चरित्र आपल्याकडे सांगितलं जातं. धृतराष्ट्राने भीमाला दिलेलं आलिंगन त्याला क्रोधाचं आलिंगन म्हटलं जातं. महाभारतामध्ये कथा प्रसिद्ध आहे. काही कामाचं आलिंगन असतं आणि काही भक्तिप्रेमाचं आलिंगन असतं. तुकाराम महाराजांची भाषा आहे, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. एक सांगू आपल्याला, आपण ज्याला आलिंगन देतो त्याच्या ठिकाणचे सगळे गुणधर्म आपल्या ठिकाणी येत असतात. आपण ज्याला आलिंगन देतो त्याच्या ठिकाणचे गुणधर्म आपल्या ठिकाणी येत असतात. रामायण तुम्ही ऐकलेलंच आहे, परंतु तिथं जिथं आलेला आहे दाखला तिथलं एक वाक्य सांगून पुढे जातो. म्हणजे त्या रामायणामध्ये राम राजा होणार याचा सगळ्यात मोठा आनंद कोणाला झाला याच्यावर जी चर्चा केली का नाही, ती फार महत्वाची चर्चा आहे. आलिंगन या शब्दाकडे लक्ष द्या. राम राजा होणार याचा सर्वात मोठा आनंद झाला तो कैकेयीला एकनाथ महाराजांच्या रामायणा पद्धतीने. कैकेयीला आनंद झाला. राम राजा होणार याचा सगळ्यात मोठा आनंद कैकेयीला झाला. आणि पुढलं बोलू, राम राजा होणार याचं सगळ्यात मोठं दुःख देवादिकांना झालं. सांगतो आपल्याला, देवादिकांना दुःख का झालं, कारण हे सगळे देवादिक रावणाच्या बंदीखान्यामध्ये होते. सकाळी आपण एक वाक्य ऐकलंय महाराजांकडनं. सगळे देवादिक रावणाच्या बंदीखान्यामध्ये होते. सगळे देवादिक असं विचार करायला लागले, हा राम जर राजा झाला तर हा वनवासाला येणार नाही, हा वनवासाला नाही आला तर याची सीता रावण पळवून आणणार नाही, याची सीता रावणाने जर पळवून नाही आणली तर सीतेला सोडविण्याकरिता म्हणून हा राम लंकेत येणार नाही, आणि हा राम जर लंकेत नाही आला तर रावणाच्या ताब्यातून आपली सुटका होणार नाही. जे ते आपापला विचार करतात. मग सगळ्या देवादिकांनी विचार केला, राम राजा झाला नाही पाहिजे, काय केलं पाहिजे. अलीकडल्या भाषेत बोलू, काहीही करून याला खुर्चीवर बसू द्यायचं नाही. बघा, रात्रंदिवस खलबत सुरू झाली, रात्रंदिवस चर्चा सुरू झाली. काही केलं पाहिजे पण याला खाली ओढलं पाहिजे, कोणाला तरी पाठवा. मग त्या विकल्पाला सांगितलं, तू जा. विकल्प म्हटला, मी असा जाऊ शकत नाही. मग त्याला त्या एका फळामध्ये जायला सांगितलं. ते कलिंगण नावाचं फळ म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केलंय. आणि त्या फळामध्ये तो विकल्प जाऊन राहिला. ती फळं मंथरेला फार आवडायची. मंथरा फळं खाण्याकरता बाहेर आली. आता ही मंथरा म्हणजे कोण, इथली कैकेयी म्हणजे कोण, इथली कौसल्या म्हणजे कोण, इथं असलेली सुमित्रा म्हणजे कोण. एकनाथ महाराजांची एक रामायणातली ओवी सांगून पुढे जातो. मला जास्त विस्तार रामायणाचा करायचा नाही, मला मूळ चरित्राकडे पुन्हा यायचं आहे. पण एकनाथ महाराजांनी मात्र एक ओवी रामायणामध्ये या संबंधाने फार गोड दिले. ऐका नीट. कौसल्या कोणाला म्हणायचं, सुमित्रा कोणाला म्हणायचं, कैकेयी कोणाला म्हणायचं आणि मंथरा कोणाला म्हणायचं. एकनाथ महाराज सांगतात, कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकेयी ती अविद्या, कुविद्या, मंथरा ती पासी. चारीच्या व्याख्या सांगितल्या. कौसल्या म्हणजे सद्विद्या म्हणजे ब्रह्मविद्या आहे, सुमित्रा म्हणजे शुद्ध मेधा म्हणजे बुद्धी आहे, कैकेयी म्हणजे कोण आहे, अविद्या आहे, आणि मंथरा म्हणजे कोण आहे, कुविद्या आहे. कैकेयी असा शब्द तरी आवडतो का आत्ता, मला सांगा, आवडतो का कोणाला. दुसरा प्रश्न विचारतो, आपल्या भागामध्ये कैकेयी नावाची एक तरी बाई सापडेल का सांगा. का आहे कोणाचं नाव कैकेयी, कैकेयी नावाची एक तरी बाई आहे का. अहो, भागातलं काय घेऊन बसला, अख्ख्या महाराष्ट्रात शोधा, एकही बाई कैकेयी नावाची नाही. अख्ख्या देशात चला, कैकेयी नावाची एकही बाई सापडणार नाही. हा, कैकेयीच्या स्वभावाच्या सापडतील ती गोष्ट निराळी, ते वाईट वाटून घेऊ नका. पण कैकेयी नावाची एकतरी बाई सापडेल का, नाही. मंथरा फळं खाण्याकरता येते, विकल्प तिच्या पोटामध्ये येतो. त्या विकल्पाला घेऊन मंथरा राजवाड्यात येते आणि मंथरा अदबा बोलायला लागते. अगं कैकेयी, राम राजा होणार याचा तुला आनंद वाटायला लागला, पण तू वेडी आहे, भोळी आहे, अमुक आहे, तमुक आहे. कैकेयीला कळे ना. कैकेयी म्हणायला लागली, ही मंथरा कालपर्यंत बरं बोलत होती, आज का असं बोलायला लागली, उलटं बोलायला लागली, काय झालं हिला. आणि मग ती गडबडा लोळायला लागल्यानंतर कैकेयीने मंथरेचे हात धरले, नवे तिला मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर मंथरेच्या मनात असलेला विकल्प क्षणात कैकेयीच्या मनामध्ये गेला. पुढलं रामायण सांगायला मी बसलोच नाही आता, पुढलं रामायण सांगायची आवश्यकता नाही.
मिठी मारली, इथं असलेला विकल्प तिकडे गेला. आलिंगनामध्ये आपल्या ठिकाणी असलेली भावना पलीकडल्याच्या ठिकाणी जात असते. ज्ञानोबराय आणि नामदेव यांची गाठ पडली. दोघे एकमेकाला भेटतायत. भेटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना आलिंगन दिलं. देवोनी आलिंगन प्रीतीच्या पडिभारे, पूजिले आदरे यथाविधी. नामा म्हणे तुमच्या चरणाचा आधार, टाकीनं पहिलं पार भव नदीचा. दोन्ही हात जोडले. नामदेव यांनी विचारलं, माऊली कसं काय येणं केलं? स्वतः वारी नाही, काही नाही, माझ्या घरी आलात तुम्ही. मला काही निरोप नव्हता, काही नव्हता, तुम्ही आलात, आनंद वाटला. माझ्यासारख्याच्या एका झोपडीला तुमचे पाय लागले, आनंद वाटला. नामा म्हणे तुमच्या चरणाचा आधार, टाकीनं पहिलं पार भव नदीचा. ज्ञानोबराय नामदेवाकडे बघतात. तीर्थावळीचे सगळे अभंग, मी सगळे अभंग काही मला सांगणं शक्य नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे, पण तरी तीर्थावळीतल्या थोडासा गोषवारा घेतो. किती भूमिका महत्वाची आहे तीर्थावळीची पहा. ज्ञानोबराय नामदेवरायाकडे पाहतात आणि ज्ञानोबरायांनी बोलायला सुरुवात केली. पहिलं बोलणं नामदेवरायाचं आहे, आता ज्ञानोबरायाचं बोलणं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी. ज्ञानोबराय म्हणतात, तू भक्त शिरोमणी, जोडिले जन्मोनी केशवचरण. जन्मोजन्मीचं एक पुण्य तुझ्या पदरामध्ये पडलं आणि भगवंताचे केशवाचे चरण तू जोडलेस. ही जन्मोजन्मीची परंपरा मी मागे पहिल्याच दिवशी सांगितली आहे, पुन्हा सांगत नाही आता. फक्त धावता गोश्वारा सांगेल त्याचा. प्रल्हादापासूनचा अंगद, अंगदापासून उद्धव, उद्धवापासून नामदेव, जन्मोजन्मीची ही परंपरा. बरं ठीक आहे, पुढे बोला. ज्ञानोबराय सांगतात, क्षण एक एकांती बैसोनी राहत, अंतरीचे गुज बोलो काही. ज्ञानोबरायांनी दोन्ही हात जोडले आणि नामदेवाला सांगितलं, नामदेवा मला एक तुमच्याशी बोलायचं आहे. मी आळंदीहून आलोय आणि खास तुम्हाला भेटायला करता आलोय. मग बोला, मला भेटायला आलात ना, बोला. नाही म्हटले, कुठंतरी एकांतात बसू. क्षण एक एकांती, तीर्थावळीची भूमिका. क्षण एक एकांती बैसोनी बोलू, जरा कुठंतरी कोपऱ्यामध्ये बोलू, काही गुज गोष्टी तुमच्याशी बोलायचेत म्हटले. नामदेवराय म्हणतात, काही हरकत नाही. दोघं एका कोपऱ्यामध्ये बसतात आणि नामदेवरायांनी हात जोडल्याने विचारलं, माऊली काय बोलायचंय सांगा. ज्ञानोबरायांची भाषा पहा. भूतळीची तीर्थे पहावी नयनी, असे अर्थ मनी आहे माझ्या. भूतळीची तीर्थे पहावी नयनी. ज्ञानोबरायांनी नामदेवरायांना सांगावं, नामदेवा माझ्या अंतःकरणाची इच्छा अशी आहे की भूतळीची तीर्थे पहावी नयनी. या पृथ्वी तलावर, भूतलावर जेवढी काही तीर्थ आहे ती तीर्थ आपल्या डोळ्यांनी पहावी, ऐसे अर्थ आहे माझे मनी. अशा पद्धतीची इच्छा माझ्या मनामध्ये आहे. या पृथ्वी तलावरची तीर्थ पहावी अशा पद्धतीची इच्छा आहे. नामदेवराय स्तब्ध होतात. ज्ञानदेव म्हणे पुरवी मनोरथ, करावा मुहूर्त प्रयाणासी. ज्ञानदेव म्हणे पुरवी मनोरथ, करावा मुहूर्त प्रयाणासी. ज्ञानोबरायांनी हात जोडल्याने सांगितलं, नामदेवा या भूतळावर असलेली जेवढी तीर्थ आहेत तेवढी तीर्थ आपण आपल्या डोळ्यांनी पाहावी अशी इच्छा आहे. माझी एवढीच इच्छा आहे की या तीर्थाला तीर्थ पाहावी. आणि माझी एक दुसरी इच्छा आहे की ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. ज्ञानदेव म्हणे पुरवी मनोरथ, करावा मुहूर्त प्रयाणाशी. जाण्याचा मुहूर्त शोधा, कधी जायचं सांगा. आता ऐका, जरा नीट लक्ष द्या. तीर्थावळीची भूमिका आहे. नामदेवांच्या चरित्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून आपल्याकडे वारकरी परंपरेमध्ये निष्ठावंत वारकरी रोज एकतरी तीर्थावळीचा अभंग वाचल्याशिवाय पाणी पित नाही. आपल्याकडे नियम आहे. तीर्थावळीचा रोज अभंग एकतरी वाचला जातो. 58 अभंगाची तीर्थावळी. परमादरणीय श्रद्धेय आबासाहेब गोडसे महाराज इथं बसलेले आहेत. त्यांना माहिती आहे त्यांची तीर्थावळी पाठ आहे, सगळं पाठ आहे त्यांचं. आबासाहेबांना विचारा. 58 अभंगाची तीर्थावळी. रोज तीर्थावळीचे अभंग, समाधीचे अभंग, पत्रिकेचे अभंग, नाटाचे अभंग म्हटले जातात. आपल्याकडे रोजच्या नियमामध्ये म्हटले जातात वारकरी परंपरेमध्ये. ज्ञानोबरायांनी केलेला प्रश्न, ज्ञानोबरायांनी कसं अडकवलंय नामदेवरायाला, थोडं भावनिक ऐका. ज्ञानोबराय बोलतात, नामदेवा माझ्या अंतःकरणातली इच्छा अशी आहे की या भूतलावर जेवढी तीर्थ आहेत तेवढी तीर्थ आपण आपल्या डोळ्यांनी पाहावी आणि ही माझं मनोरथ तुम्ही पूर्ण करा. करावा मुहूर्त प्रयाणासी. आपल्याला तीर्थयात्रेला कधी जायचं सांगा नामदेवा. आपल्याला तुमच्याबरोबर मला तीर्थयात्रेला जायचं आहे. तुम्ही माझ्याबरोबर तीर्थयात्रेला यायचं आहे. तुम्ही आणि मी असं दोघं मिळून तीर्थयात्रा करायची आहे. कधी जायचं सांगा.
आत्तापर्यंत नामदेवाच्या अंतःकरणामध्ये एक आणि एक पंढरी, त्याच्याशिवाय दुसरं त्याला तीर्थ माहीत नाही, दुसरं क्षेत्र माहीत नाही. आणि आता मात्र तीर्थयात्रेला चला. बरं म्हणणारे कोण आहेत? ज्ञानोबा आहे. नकार कसा बरं, त्या नकार द्यावा कसा काय? नामदेवराय विचार करतात तीर्थयात्रा करायची कशाला. ऐका आता नीट. तीर्थयात्रेला चला, तीर्थयात्रेला चला म्हणतात, पण तीर्थयात्रा करायची कशाला? या गावावरनं त्या गावाला माणूस जातो, कशा करता? बरं जाऊ द्या, मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. तुम्ही तुमच्या गावातून इथं नरसीमध्ये आला. आता या माझ्या माहितीप्रमाणे अख्खा हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा इथं उपस्थित आहेत. म्हणजे मला फारशी गावाची नावं माहीत नाहीत, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आजूबाजूच्या 5-50 खेड्यातून आपण इथं आलाय. का आपण इथं येतो? आपल्याला घरामध्ये जे मिळत नाही ते घेण्याकरिता इथं येतो, आहे का नाही? शांत राहा, शांत राहा. कृपया माता भगिनी, हॅलो, येथे कोपऱ्यात गडबड होते, तुम्ही शांत व्हा. कोण काय दिले त्या लोकांकडे? शांत बसा. चला शांत बसून घ्या. विक्षेप होईल असं काही करू नका. माता भगिनींना विनंती आहे, शांत बसा. आपल्या घरामध्ये आम्ही घरामध्ये बसतो. आम्हाला जर चिंतन ऐकायचं असेल तर जिथं चिंतन चालू आहे तिथं गेलं पाहिजे. आम्हाला पारायण करायचं असेल जिथं पारायण चालू आहे तिथं गेलं पाहिजे. आम्हाला कीर्तन ऐकायचं असेल जिथं कीर्तन आहे तिथं गेलं पाहिजे. मला सांगा, आपण इथं ऐकण्याकरिता येतो का बोलण्याकरता येतो? यांना बनवून नाही विचारत, मी सहज विचारतोय. म्हणजे विषय आलाच माझा. आपली जी बोलणं चाललं असतं, आपली जी बडबड असते, बरं आपले प्रश्न तरी, आपली चर्चा तरी काय असते? तुझ्याकडे काय केलं आणि माझ्याकडे काय केलं, हे आपल्याला घरी बोलता येत नाही का? आपल्या गावात बोलता येत नाही का? आपण इथं मंडपामध्ये येतो ते त्याच्याकरता येत नाही. आपल्याला इथं आल्यानंतर वाटत असतं ठीक आहे, सकाळी आम्ही येतो रामायण आम्हाला ऐकायचं आहे त्याच्याकरता येतो. दुपारी आम्ही येतो नामदेवरायचं चरित्र ऐकायचं आहे म्हणून आम्ही इथे येतो. रात्री येतो आम्हाला कीर्तन ऐकायचं आहे म्हणून आम्ही इथे येतो. म्हणजे आम्हाला जे मिळत नाही ते घेण्याकरिता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो. बरोबर आहे? जे आम्हाला मिळत नाही ते घेण्याकरिता आम्ही दुसरीकडे जातो. बरोबर आहे? आता ऐका, नामदेवरायांचा नेमका हाच प्रश्न आहे. नामदेवराय विचार करतात, ज्ञानोबा म्हणतात की मला चला तीर्थयात्रेला, पण तीर्थयात्रेला जायचं कशाला? इथं काय कमी आहे? नामदेवरायांची भाषा. आता पुढला अभंग, तिसरा अभंग नामदेवराय बोलतायत. सर्व सुख मज आहे पंढरपुरी, सर्व सुख मज आहे पांडुरंगी, जावे कवना लागी कवन्या ठाया. सर्व सुख मज आहे पांडुरंगी, जावे कवन्या लागी कवन्या ठाया. मला जर सर्व सुख इथं माझ्या पांडुरंगाच्या जवळ मिळत असेल तर मी का म्हणून दुसरीकडे जावं?